राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला 2014ला झालेली टीईटी आणि त्या टीईटीला जे प्रश्न आले ते मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय आणि या गोष्टीचा आनंद होतो सांगताना की काय तर 2014ला मी टीईटी दिली आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊन मी 2014ला टीईटी पास झालो. चला, आणि तरी पण मी सरकारी नोकरीला नाही. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाकीच काही बोलत नाही. चला चला या ठिकाणी 2014ला आलेले प्रश्न काय. पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा. पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. शब्द, निरोप, मार्ग, वाटा. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, जर आपण म्हटलं अनेक वचनी शब्द ओळखा, शब्द तो शब्द, निरोप तो निरोप, मार्ग तो मार्ग, वाटा वाटा. आता या ठिकाणी त्याचं एक वचन करा, वाट. त्याचं झालं अनेक वचन, वाटा. ती वाट, त्याचं झालं वाटा. म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी शब्द काय, वाटा आहे. मग शब्दाचं अनेक वचन काय, शब्द. मार्गाचं मार्ग आणि निरोपचं अनेक वचन काय, निरोपच आहे. म्हणजे काय, अकारांत जे शब्द असतात पुलिंगी त्यांचं एक वचन अनेक वचन सारखंच राहतं, बदल होत नाही. मग वाटचं झालेलं आहे वाटा. आपल्या 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे वाटा. म्हणजे मराठीचा पहिला प्रश्न. चला, ही टीईटी मी पास झालेलो आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. पुढील जोड्यामधून स्त्रीलिंगी पुलिंगी चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी स्त्रीलिंगी आणि पुलिंगी चुकीची जोडी सांगितली आपल्याला. गाडी गाडा, गाडी गाडा, मादा मादी, वृक्ष लता, तो वृक्ष ती लता, कोला तो कोला ती कोली, ती गाडी तो गाडा. मग इथं नर पाहिजे होतं, तो नर ती मादी. म्हणजे चुकीची जोडी हीच आहे, नर मादी. चला, नर मादी पाहिजे, इथं मादा मादी केलं. बरेच जण म्हणतात मादा आहे ती. मादा आहे का मादी आहे, मादा वगैरे नसतं तर काय असतं, मादी, नर मादी. चला, पुढचा प्रश्न घेऊन आलोय तुमच्यासाठी. काय, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. विभक्त्या किती आहेत, 8 आहेत. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही, प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीयचे प्रत्यय सला ते सला नाते, तृतीयचे प्रत्यय नेसी निसिही, चतुर्थीचे प्रत्यय सला ते सला नाते, पंचमीचे प्रत्यय ऊन होऊन, षष्ठीचे प्रत्यय चाचे चे चा, सप्तमीचे प्रत्यय संबोधन. खेळ संपला. हा प्रथमेला प्रत्यय नाही. चला, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, प्रथमेला प्रत्यय नाही, एक वचनात नाही आणि अनेक वचनात नाही. संबोधनला एक वचनात प्रत्यय नाही, अनेक वचनात प्रत्यय आहे. मग हे पण डोक्यात ठेवायचे आपल्याला. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो. आता तो साधू आहे, तो देवळातच राहणार आहे. या वाक्याचा काळवाळ सांगितला आपल्याला. मुक्कामास असतो असतो, मी पत्र लिहित असतो, मी वाचत असतो, मी पळत असतो, मी खेळत असतो, मी लवकर उठत असतो, असतो असतो असतो, वर्तमान काळ असतो, रीती वर्तमान काळ असतो. चला, या ठिकाणी खेळ संपलेला आहे. साधा वर्तमान काळ एकच क्रियापद असतं, एकच क्रियापद. म्हणजे कसं, मी पुस्तक वाचतो, पुस्तक वाचतो साधे क्रियापद असते. आणि मग चालू पूर्ण रीतीमध्ये काय असतं तर संयुक्त क्रियापद असते. वाचत आहे, खेळत होता, पळत होता, खेळत असे, हे काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. चला पुढे काय आहे हे प्रश्न वाचा आणि याच घटकांचा अभ्यास करा. 35वा प्रश्न तुमच्या पुढे आहे. काय आहे, तृतीय पुरुषी एक वचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता. तृतीय पुरुषी. रामाने रावणाला मारले. तृतीय पुरुषी एक वचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असते, ते असतो भाव्य प्रयोग. कोणता प्रयोग, भाव्य प्रयोग. मग प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला नसतं प्रत्यय, पण कर्त्याला असतं. आणि भाव्य प्रयोगामध्ये द्वहीला प्रत्यय नसतं. आणि चला, आपण पुढे खेळ चालू झाला. पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखा. मग क्रियापदाचे 4 अर्थ आहे. स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. गुरुजी नाचू कोण राहिले अहो. मग आनंदानेच अभ्यास करावा लागेल ना. आपण काय ताण घेतलाय, अरे बाप, क्रियापदाचे किती अर्थ, 4. क्रियापदाचे मुख्य प्रकार 2. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, उपप्रकार. अरे बाप रे, किती. संयुक्त क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, करणरूप क्रियापद, करणरूप क्रियापद, शक्य क्रियापद. अरे बाबा, अनियमित क्रियापद, भावकर्तृ क्रियापद. काय काय वाचू गुरुजी, ताण नका घेऊ.
क्रियापदाचे मुख्य प्रकार किती? 2. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. क्रियापदाचे अर्थ किती? 4. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. मग मनःपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. या ठिकाणी व वि वे साधं एकच डोक्यात ठेवायचं. व वि वे एवढं कामापुरतं आपलं मार्क प्राप्त होतं व झालं एवढं. व विने शेवट झालं ते वाक्य कोणतं असतं? विद्यार्थी असतं. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1. चला गड्यांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची. 36 नंबर झालं गुरुजी. 37 नंबर. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. दुःख आहे त्याला आई म्हणून कोणी, आईस हाक मारी. अवती हाक येई कानी, मज होय शोककारी. नव्हेच हाक माते मारी कुणी कुठारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सर्व गोष्टी आहे पण मी दुःखी कशाने आहे? मी कशाने? आई विना मी भिकारी आहे. ज्याला आई नाही त्यालाच आईचं महत्त्व कळतं. ज्याला आहे ते आईकडे पाहत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. करुण रसाची निर्मिती होते. हो, अचानक डोळ्यामध्ये पाणी येतं. कुणीतरी आई म्हणून ओरडतं पण त्याला आईची आठवण येते पण आई म्हणाला आई नसते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अशा वेळी जी अवस्था निर्माण होते आपल्या शरीरातील स्थायी भावाला जागरूक वातावरण मिळतं आणि वातावरणामुळे रसाची निर्मिती होते आणि मग आपल्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागतात आणि मग तो रस असतो. कोणता रस असतो? तो असतो करुण रस. मग 9 रस मराठीमध्ये, त्यापैकी एक आहे करुण रस. पिवळे तांबूस ऊन कवळे पसरे चौफेर. ओढाने ही सोने वाटे वाहून या दुरी. आम्हाला कविता होती शाळेला. पिवळे तांबूस ऊन कवळे पसरे चौफेर. ओढाने ही वाटे सोने वाहून या दूर. म्हणजे सकाळचं वर्णन केलेलं आहे कवीने. काय झालेलं आहे? ओढा वाहतोय खळखळून आणि सोनेरी किरण या ठिकाणी सूर्याची पडलेली आहे आणि ती पुढं जाताना वाहताना असं वाटतंय की ते ओढा ते सोनं वाहून येतोय. मग इथं लक्षात ठेवायचं तो अलंकार कोणता आहे? उत्प्रेक्षा अलंकार आहे. मग जणू काय वाटे भाषे गमे की, जणू काय वाटे भाषे गमे की, हे शब्द दिसले वाक्यामध्ये सरळ बरं का. मग त्याची व्याख्या ते जसं उपमेय हे उपमेयापेक्षा आणि ते जाऊ दे तिकडं. हे सरळ वाक्य ठेवा. जणू काय वाटे भाषे गमे की उत्प्रेक्षा. हो, तेवढं सांगायला कुठं वेळ आहे आपल्याला. मग 1 तास लागत त्याला. कशाला? नुसतं फक्त अलंकाराला समजून सांगताना. आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण ओळखा. आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर उदारपणा दाखविणे. हे की नाही? 3 मित्र बसलेले आणि ते म्हणला चहा बाजनाच्या दिवस. बरं चला. तितक्यात तिघून आले. लगेच त्याला आवाज यायचा, अर्चाला चहा घ्यायला. कोण? तो पाजूर आला म्हणून ना. आईजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र समानार्थ आहे. म्हणजे त्याला वाहू द्या तुम्ही. तुळशीपत्रच ठेवून आलेला आहे तो. चला. हळद लागणे या वाक्प्रचाराच्याच अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. हळद लागणे मग 2 4 हात होणे. हळद लागणे म्हणजे 2 4 हातात बोबाटा होणे. मनात मांडे खाणे, हायसे वाटणे. हळद लागणे 2 4 होणे. होणारच मग हळद लागणे म्हणजे. चला, पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा. आता उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या पूर्वी म्हणजेच आधी म्हणजेच सुरुवातीला जे शब्द जे अक्षर जोडले जातात त्यांना काय म्हणतात? उपसर्ग म्हणतात. मग उपसर्ग जे आहे गैरहजर गैर फारशी उपसर्ग आहे. गैर हे फारशी उपसर्ग आहे. प्र हे संस्कृत उपसर्ग आहे. अप हे संस्कृत उपसर्ग आहे. मग पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा. तर एकच आहे. कोणतं? पड, अडाणी, अडाणी, अव, अडाणी. मी तयार केलेलं अडाणी अदबर फुटाने पडले खाली. त्याच्यातलं अड, अडाणी, अद, भर, फट, फुटाने. त्याला फटाने म्हणलं मी. फुटाने, पडले, पड खाली, उचलले, नी. जाऊ दे त्या सोडून. तर काय आहे? पड मराठी उपसर्ग. हो, मराठी उपसर्ग आहे, संस्कृत उपसर्ग आहे, फारसी आहे, अरबी आहे. जाऊन द्या, ते वाचावं लागतं. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे.
मग आता या ठिकाणी सर हद्द 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 हद्दला लागलं सर म्हणजे हा उपसर्गयुक्त आहे. इथं गर्वी गर्वी संगीत गीत गीतला लागलं संगीत. मग हे उपसर्ग घटित आहे. मग त्याने आपल्याला प्रत्येक घटित विचारलं तुल अधिक आणा तुलना. या ठिकाणी ना लागलं तर ते आहे आपलं उत्तर. काय मग गुरुजी? तर उत्तर आहे 4 नंबर तुलना. चला अंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रव सिंधू अनिल हेम. आता हा जो प्रश्न आहे ना हा बाद झालेला आहे कारण की अंबर या शब्दाचा समानार्थी शब्दच खाली दिलेला नाहीये त्याच्यामुळे द्या सोडून. तो बाद झालेला आहे त्याच्याकडे पाहू पण नका. चला मग पुढं आमंत्रित 44वा प्रश्न आहे. आमंत्रित या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. अनिमंत्रित आगंतुक सुमंत्रित अनावृत्त पर्याय पण अशा आणते बाबा हे. चला आमंत्रित या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. आमंत्रित म्हणजे आमंत्रण दिलेलं आहे ठरवून हे या दिवशी येणारी. आणि आगंतुक म्हणजे अचानक आलेले पाहुणे आगंतुक. चला चुकीच्या प्रकाराने केलेले सामनारूप ओळखा. चुकीच्या प्रकाराने दरवाजा 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 जाने माळ माळेला भुलभुली भुलभुलीचा मुलमुलीचा मुलीचे. मग या ठिकाणी एक त्याला काय करायचं प्रत्यय लावून पाहायचं. मग आपण म्हणलं दरवाजाने दरवाजा 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 दरवाजात दरवाजात असं नाही लिहित ना आपण. कसं लिहितो? दरवाजात दरवाजात पडला म्हणजे या ठिकाणी त्याचं सामान्य रूप असं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे हे चुकीचं आहे. चला चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे काय? मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्द झालेला बदल. म्हणजे कसं? समजा या ठिकाणी आपण घर घर शब्दाला आपल्याला ला लावायचं तयार झालं घर घरा घराला. ला लागण्याआधी घरचं काय झालं? घरा घर शब्दाचं सामान्य रूप घरा आहे. चला या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊन आलो आपण. गोचर 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 या संधीचा योग्य विग्रह ओळखा. आता या ठिकाणी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ग ल ग झालेलं आहे. मग ग ल ग झालेलं आहे. मग ग किती नंबरचं आहे? ग डबल आहे. मग ग 3 नंबरचं आहे. मग काय करायचं? विग्रह करताना त्याच्या गटातलं 1 नंबरचं घ्यायचं आणि 1 नंबरचं असलं तर 3 नंबरचं घ्यायचं. मग आता इथं काय आहे? ग आहे. मग काय करायचं? या गच्या जागी क घ्यायचं आहे. कुठं? इथं नाही आहे. इथं नाही इथं नाही. मग गच्या जागी कोण पाहिजे? क. म्हणजे आपलं उत्तर पाहिजे 3. म्हणजे ही तृतीय व्यंजन संधी आहे. तिसरं घेतलेलं आहे. मग ह्याच्या जागी कोण होतं? क होतं. कची जागा कोणी घेतली? ग ना. द अधिक गोचर गोचर. मग या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर आपलं. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्याला तिसरं अक्षर म्हणजे तृतीय व्यंजन संधी आणि पहिल्याला पहिले जोड अक्षर असलं त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. आणि जर त्याचा विग्रह करायचा असेल तर मग आदलबदल करायची. तिसऱ्याला तिसरं आहे ना तिसरं काढायचं पहिलं टाकायचं. पहिल्याला पहिलं आहे ना पहिलं काढायचं तिसरं टाकायचं. चला एकदम सोपं आहे. संधी तुम्हाला शिकायचं एक संधी अशा सोप्या पद्धतीने. मग कुठं जायचं? घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घे आपलं. त्या ॲपवरती तुम्हाला 50 रुपयात संपूर्ण व्याकरण बॅच आहे. संधी प्रयोग अलंकार समास सर्व दण शिकून दिलेलं आहे. काही नाही 50 रुपये आधी दण स्पीड वाढून घ्यायची. 4 दिवसामध्ये व्याकरण संपणार तुमचं. हो संधीचा प्रश्न चुकणारच नाही. पुढचा प्रश्न काय आहे? अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. अव्ययीभाव समासाचे 4 प्रकार पडतात. कोणकोणते? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. मग आता या ठिकाणी गैरअस्तित्व हर बर दर बिन वेला गैरवे हे फारशी उपसर्ग लागून तयार झालेलं प्रत्येक उदाहरण हे अव्ययीभाव समासाचं असतं. यथाप्रती हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतं. आणि मराठी शब्दाची द्विरुक्ती होऊन तयार झालेला शब्द म्हणजे गावोगावी एकच शब्द पुन्हा येणे क्षणोक्षणी तर ते अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. मग हे कशाचं आहे? अव्ययीभावाचं. बाकीचे नाही. चला खेळ संपलेला आहे. पुढे चला गुरुजी. 47 48 पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम ओळखा. चला सर्वनाम म्हणजे काय? मूळ सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरले जाणारे शब्द. सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. मूळ सर्वनामे किती गुरुजी? मूळ सर्वनामे 9 आहे. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः.
मग त्यांनी सांगितलं आपलं दर्शक सर्वनाम हा ही हे, हा ही हे, तो ती ते. दर्शक सर्वनाम जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम जो जी जे जे ज्या. मग या ठिकाणी दर्शक म्हटलं की मी प्रथम पुरुषवाचक, तुम्ही द्वितीय पुरुषवाचक, स्वतः हे आत्मवाचक होतं आणि पुरुषवाचक पण होतं. या ठिकाणी हा दर्शक सर्वनाम आहे. हा माझा पेन आहे, हे माझे पुस्तक आहे. चला या ठिकाणी शब्दातून पुढील शब्दामधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. आता विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याचं नाव विशेषण असतं. विशेषणाचं काम काय आहे? तर विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. गुण विशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे 5 प्रकार: गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. चला या ठिकाणी विशेषण आता काय करायचं? या विशेषण याच्या पुढे नाव टाकून पाहिजे. हा दुखरा मुलगा, किरकिरी मुलगी, आजारी बाबा, आवाका काका. येतं का? नाही. म्हणजे सोपं हे नाम टाकून पाहिजे याच्या पुढं. मग काय तर हे उत्तर येतं. विशेषण नाही ते, तर तिथं आवाका, त्याला नाम म्हणू आपण. चला या ठिकाणी पुढील पैकी कोणता शब्द क्रियापद नाही? आता क्रियापद म्हणजे धातूपासून क्रियापद तयार होतात, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. मग सालवाले, दुखावले, दुखावले, त्याचे मन दुखावले, तो दुखी झाला, दुखावले क्रियापद आहे. बसवले, त्याला बाबाने खाली बसवले. तिखून मार्ग वळवला म्हणजे, आणि सालावले, त्याचे कपडे येतं का? नाही. म्हणजे या ठिकाणी सालावले क्रियापद नाही. वळवला, दुखावले, बसवले काय क्रियापद आहे. पुढील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद ओळखा. आता लक्षात घ्या, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. शक्य क्रियापदमध्ये क्रिया शक्यता सूचित केलेली असते. कसं? आईला काम करवते, आईला काम करवते, बाबाला डोंगर चढवतो. शक्य क्रियापद आहे. आणि प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? बाह्य घटक क्रिया करण्यास प्रेरित करतो. आई बाळाला निजविते, निजविते, ताई बाळाला खेळविते, खेळविते, मी त्याला पेन देववीन. म्हणजे या ठिकाणी देववीन हे प्रयोजक क्रियापद आहे. म्हणजे करता स्वतः क्रिया करत नसून बाह्य घटक क्रिया करण्यास प्रेरित करतो. म्हणजे या ठिकाणी प्रयोजक क्रियापद आहे देववीन. चला पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. ऋणानुबंध म्हणजे हे येऊ शकत नाही. ऋणानुबंध हे नाही येऊ शकत. ऋणानुबंध येऊ शकतं. हे पण नाही येऊ शकत. म्हणजे उत्तर काय? 3 नंबर. चला शुद्ध लेखनाचा कोर्स करा आपला. घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप आहे. त्याच्यावर महाराष्ट्र सर्वप्रथम शुद्ध लेखनाचा नियम तयार करणारे डोळे गुरुजी. पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. आता रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडली ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा रंगनाथ पठारे यांच्या अभिजात भाषा समिती नेमली होती. आणि मग त्यांनी विचारलं की यांच्या कादंबरीचे नाव काय? तर झुंजारमाची पानिपत, तुंबाडचे खोत, तर त्यांचं आहे ताम्रपट. पुढचा प्रश्न आहे हे बघा, कवी, लेखक, पुस्तकं हे वाचूनच घ्या तुम्ही, त्याच्यावर प्रश्न येतोय. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? कविता संग्रह, प्रवास वर्णन, आत्मकथन, कादंबरी. तर हे आत्मकथन आहे. कुणाचं आहे? सुनीता देशपांडेंचं आहे. कोण होत्या सुनीता देशपांडे? या पु ल देशपांडेच्या सहचारिणी, मला असं वाटतं त्यांच्या पत्नी होत्या. तर आहे मनोहर तरी हे त्यांचं आत्मकथन आहे. त्या स्थितीमध्ये त्यांनी सत्य त्यांचं तिथे वर्णन केलेलं आहे. गटात न बसणारे नाव ओळखा. चिनी माती, चिनी माती, इजिप्तायन, अमेरिका, ग्रीकांजली. तर हे जे आहे चिनी माती, इजिप्तायन, ग्रीकांजली हे प्रवास वर्णन आहे आणि अमेरिका नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 3 नंबर. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर ती रक्तपुष्प प्रसिद्ध एकांकिका आहे महेश एल कुंचवार. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय आपण की उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भूषविले? पुणे, ठाणे, चिपळूण, चंद्रपूर. आता हा 57 प्रश्न आहे. खाली उत्तरावरचे प्रश्न आहेत 3.
तर या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काय उत्तम कांबळे यांनी कुठल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवले होते. तर हे जर तुम्हाला असंच सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर आपलं डोळे गुरुजी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सर्व फ्री आहे, ते ऐका. किंवा मग घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या, त्याच्यावर 50 रुपयात शुद्ध लेखनाचं कोर्स आहे, 50 रुपयात संपूर्ण व्याकरण कोर्स आहे. ताण नाही, मराठी संवर्धनासाठी डोळे गुरुजी काम करतात. तुमचं सहकार्य असेल तर आणखी महाराष्ट्रभर त्याचा प्रसार आणि प्रसार होईल. तर या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. या परीक्षेत या